नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिटायरमेंटनंतर पती पत्नी यांचे भांडण का होते, त्याची कारणं आणि उपायसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर काय होतं, ज्यांचं वय 60+ आहे, अर्थात जे सिनियर सिटीजन आहे किंवा सुपर सिनियर सिटीजन असंही सुद्धा आपण म्हणू शकतो, तर आपण आता हे पाहणार आहोत की या वयात यांचं भांडण का होतात. आयुष्याची सुरुवात तर छान झालेली असते, नाही का? दोघेही नवीन असतात, परंतु हळूहळू एकमेकांना ते समजून घेत जातात किंवा ते पार्टनरविषयी असं त्यांना बऱ्याच गोष्टीची कल्पना आतापर्यंत आलेली असते. ते पार्टनर आता काय बोलणार आहे याचा अंदाजसुद्धा त्यांना आलेला असतो. कोणत्या गोष्टीच्या काय प्रतिक्रिया देईल किंवा आपल्या जोडीदाराला कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतो किंवा कोणत्या गोष्टीमुळे आनंद होईल हे सुद्धा आता जोडीदाराविषयी माहिती झालेली असतं. तरीसुद्धा भांडण का होतात, नाही का? त्याला सुद्धा आपणच जबाबदार असतो. हे बघा, आता काय होतं ना की लग्नाला 30-35 वर्ष झालेले आहेत. या 30-35 वर्षाच्या आयुष्यात तुम्ही अनेक चढ उतार पाहिलेले आहेत. कधी आनंद देणारे, कधी दुःख देणारे, काही अतिशय सुखद तर काही कटू सुद्धा अनुभव आलेले असतात. आणि प्रश्न हा येतो की मग आता या वयात एवढा दुरावा, एवढा इगो असण्याचं कारण काय? एखाद्या छोट्या विषयावर सुद्धा आपण बहस करायला लागतो किंवा त्याच्यावर आपण चिडचिड करायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टी आपण मनाला लावून घेतो. का करतो आपण असं? कारण काय त्याचं, नाही का? तर काय होतं, पहिले तुम्ही जेव्हा कार्यरत असतात, याला पहिलं कारण असू शकते वेळ, नाही का? तर तुमच्याकडे सुरुवातीला तुम्ही जेव्हा कार्यरत असता तेव्हा तुमच्याकडे वेळ नव्हता, पण आता भरपूर प्रमाणात तुमच्याकडे वेळ आहे. बघा काय होतं, तुम्ही नोकरीत असताना, तुम्ही कार्यरत असताना तुमचे रुटीन होतं. तुम्ही व्यस्त असायचे. तुमची नोकरी, तुमचं पोझिशन याचं तुम्हाला गर्व होतं, नाही का? आणि कर्तेपणासुद्धा होता की मी पैसा कमावतो, हे घर मी चालवतो, माझ्याच भरोशावर घर आहे किंवा घरातला मी हे करू शकतो, माझ्याचमुळे घर चालते. आणि काय होतं की तुम्हाला पैशाचा गर्व आलेला असतो. काय होतं, त्यावेळी तुमचे सगळे नखरे किंवा काय म्हणू आपण, तुमचं जे काही आहे ते सगळेजण सहन करत होते. ज्या दिवशी तुम्ही रिटायर झाले, 60 वर्षानंतर रिटायर झाल्यानंतर तुमचं व्हॅल्यू 0.0 झाला. तुमचं व्हॅल्यू कमी झालं. जेव्हा तुम्ही घरीच राहता, आता पत्नीला असं वाटतं, साहजिकच आहे वाटणं, कुठल्याही प्रकारची तुम्ही मदत करत नाही. जो तुमचा पहिले ॲटिट्यूड होता, जसा की तुम्ही जेव्हा कार्यरत होता त्यावेळीला जसा ॲटिट्यूड होता तसाच ॲटिट्यूड तुमचा आत्तासुद्धा आहे. आणि बघा ना, माणसाचा व्यवहारही हा त्यांच्या सवयीवर असतो. तीच सवय तुमची असते, नाही का? आणि सवय तर तुमच्या तशाच आहे आणि कार्यरत असताना होत्या की त्या तशाच आहे. त्या सुधारण्यासाठी मात्र काय होईल की वेळ लागेल, नाही का? तर मी याचं याच कारणामुळे सुरू होते ते भांडण, नाही का? मला असं वाटते. आणि सुरुवात होते की तू मै असं मला वाटतं की बघा ना, तुम्हाला वेळ भरपूर आहे. कारण पहिले कसं होतं की तुम्ही कार्यरत होता, तुमचं बिझी शेड्यूल होतं, तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट होतं तुमच्या की या वेळेत हे करायचं. पण आता काय आहे, तुम्ही सततच घरी असल्यामुळे आणि सतत घरी रिकामा माणूस आहे आणि सगळ्या त्याच्या फरमाईश पूर्ण कराव्या लागत आहे. तर त्या गोष्टी घरी असणाऱ्या स्त्रीला किंवा तुमच्या पत्नीला
ते जड जाते की आता घरीच तर आहे, मग थोडा उशीर झाला तर काय होतंय. आणि तुम्हाला तीच सवय असते की म्हटल्याबरोबर हातात आणून देण्याची, आणि त्यामुळे सुद्धा तुमची चिडचिड होते आणि तुमच्या चिडचिडीवर उत्तर म्हणून तीही सुद्धा चिडचिड करते. आणि ह्या गोष्टीचा बहुतेक भांडण किंवा तुमच्यात हे होते, भांडणच म्हणू आपण, त्याचं कारण असू शकते हे. तर त्यावर उपाय आहे, आपल्याच उपाय आहेत. तुम्ही त्यावर उपाय असा करू शकता की जमेल ते तुम्ही सोबत काम करा, जोडीने काम करा. काम करा म्हणजे तुम्ही सोबत फिरायला जा, सोबत खरेदीला जा. खरेदीला जेव्हा जाता, साधी भाजी का आणायला जाईना, जेव्हा पत्नी भाजी आणायला जाईल तेव्हा तुम्ही सोबत जा तिच्या. कुठे कार्यक्रमाला जायचं असेल तर सोबत जा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता जेव्हा तुम्ही कार्यरत होता तेव्हा ती एकटीनेच करायची, तुम्हाला म्हणायची नाही. परंतु आता तिला तिचं रुटीन झालेलं आहे ते की ती करते तिचं. पण अशा वेळेला तिने जर म्हटलं की जायचं आहे किंवा काही, तर तू जा, तुझी जा, मला बरं नाही, हे कारणे सांगणं आता सोडा. सोबत जा, सोबत राहा. सोबत कीर्तन ऐकायला जा, प्रवचनाला जा, मंदिरात जा. कुठे धार्मिक कार्यक्रम असेल, धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन कुठे केलेलं असेल तिथे जा. परंतु जास्तीत जास्त वेळ तुम्ही सोबत घालवा. आणि ते सोबत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सोबत राहणे तर खूप महत्त्वाचंच आहे. त्यामुळे तिची चिडचिड होणार नाही, कारण तुम्ही सोबतच राहणार आहे. त्यामुळे तिची चिडचिड होणार नाही आणि भांडण होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्या कामातही तुम्हाला जमेल तशी मदत करायला जा. जसं तुम्ही भलेही मोठ्या एखाद्या पदावरून निवृत्त झालेले असाल, कोणत्या मोठ्या पदावरून जरी तुम्ही निवृत्त झालेला आहे, परंतु तुम्ही घरी तिचे म्हणजे पतीच आहात, नाही का. तिच्यासाठी त्यामुळे काय होतं, ती एक व्यक्ती आहे असं विचार करून तिच्या कामात तुम्ही जर मदत केली तर मला नाही वाटत की तुमची प्रतिष्ठा कमी होईल, तर नाही का. तर काय होईल की त्यामुळे घरातील वातावरण चांगलं राहण्यासच मदत होईल. त्यामुळे प्रेम वाढेल, जिव्हाळा वाढेल आणि अर्थात तुमच्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग होईल. तो वेळ तुम्हाला जात नाही किंवा तुम्ही तो वेळ कसा घालवायचा हा विचार जर करत राहता तर तो वेळ तुमचा चांगल्या प्रकारे जाईल, कारणी लागेल. आणि हे एक महत्त्वाचं आहे बोलण्याचा अर्थ की काही घरात काही लोक म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं असते की आता पत्नी काही काम सांगते किंवा काही, तर आता साधं उदाहरण घेऊ की रिटायर झाल्यानंतर मुलांनी जर पहिल्यांदा पेपर वाचायला त्याला जायचं आहे म्हणून पहिल्यांदा पेपर वाचायला घेतला, तर तुम्हाला असं वाटायला नको की आता माझी या घरात किंमत कमी आहे. किंवा तुमचं जर काही काम नाही ऐकलं किंवा आत्ताचं नंतर देतो, ती कामात असेल तर नंतर करतो, तिच्याही मनात असते की तुम्हाला ती देतेस, परंतु काय होतं एखाद्या वेळेला की ती कामात असताना थोडंसं थांबून, कारण तुम्ही आता घरीच आहे हे तिच्या मनात असते ना, त्यामुळे नंतर देऊ, आपलं झाल्यानंतर देऊ. तर काय होईल की तुम्हाला असं वाटायला नको की माझी घरात काही किंमतच नाही, माझी किंमतच नाही. हे बऱ्याच जणांकडून आता ऐकायला भेटते. तर तुम्ही वेळेवर जेव्हा ड्युटीवर जात होता तेव्हा तुमच्यासाठी ती करायचीच. जेव्हा तुम्ही ड्युटीवर जायचं आहे तेव्हा तुमच्या कामात कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून, आणि तिने आयुष्यभर घर, मुलं आणि बाकीसुद्धा तिने सांभाळलंच आहे. तर मग आता तुम्ही तिच्या कामात मदत करून तुमच्या वेळेचा सदुपयोग घ्या. तात्पर्य हेच आहे की वेळेचा सदुपयोग घ्या आणि जीवनाचा आनंद घ्या, नाही का. आता दुसरं काय कारण असते की शरीर साथ देत नाही. अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. वय वाढलेलं आहे, काही ना काही आजार असतात, कारण जसं वय वाढलं, आता 60+ आहे तुम्ही, तर काय होतं पार्टनर तुमचा जोडीदारसुद्धा
त्याचंसुद्धा वय वाढलेलं आहे. तुमचं जसं वय वाढलं त्यांचंसुद्धा वय वाढलेलं आहे. आणि अशा वेळेला BP आहे, शुगर आहे, तर अशा छोट्या मोठ्या आजार शरीरात घर करून येतात. तर काय होतं की मग त्यामुळे त्यांची चिडचिड होते, तुमच्या पार्टनरची सुद्धा चिडचिड होते, राग होतो. आणि मग तो राग चिडचिड सगळ्यात जवळच्या व्यक्तीवर निघते. आणि सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे पती किंवा पत्नी, नाही का. आणि समजून कोण घेणार आहे? तुमच्याशिवाय त्यांना समजून घेणारं जवळचं असं तुमच्याशिवाय कोणीच नाही. आणि तुमच्यावर चिडते, याचा अर्थ तुम्ही जवळचे आहे म्हणून चिडचिड करते. तर ते चिडल्यावर तुम्ही लगेच चिडचिड करायला जाऊ नका, किंवा त्याच्यावर त्या रागरागीवर तुम्ही रागराग करू नका. आणि त्यामुळे काय होईल, तुम्ही एक जणांनी शांत जर बसलं, एका जणांनी शांत राहिलं तर भांडण होणार नाही. तुम्ही समजून जर घेतलं तुमच्या पार्टनरला तर भांडण होणार नाही. आता बघा की काय होतं, इथपर्यंतचं सहप्रवासी, तुमच्या प्रवासाचा सहप्रवासी आहेत, नाही का. तसं तुम्ही काही केलं तर तुम्ही नाही केलं तर कोण करणार आहे? त्यासाठी तुम्ही नर्स वगैरे पण ठेवू शकता, अरेंज करू शकता नर्स. पण जेव्हा तुमच्याकडून होते तोपर्यंत तुम्ही ते करू शकता, नाही का. आणि ते जरूर करा. आणि जसं की काही टोंगळे दुखत आहे, त्रास होतो आहे टोंगळ्याचा, तर तेलाने त्या मॉलिश करणे, तेल लावून देणे, त्यामुळे तुम्हाला कमीपणा येणार नाही. तुम्हाला कमीपणा वाटण्याचं काही गरजही नाही. जोडीदार आहे ना, तो मात्र नक्कीच सुखावेल. तुमचा जोडीदार त्या गोष्टीने त्याला चांगलंच वाटेल. आणि तात्पर्याने काय होईल की भांडण होण्यास कारण जे आहे त्याची जे चिडचिड होईल, किंवा त्याची जी चिडचिड राहते की माझी टोंगळी दुखत आहे, आणि तर जे मनात हे राहते, तर तुम्ही तेलाने मॉलिश करून दिली, काही केलं तर त्यामुळे त्यांचं राग कमी होईल, चिडचिड कमी होईल. आणि एकमेकाशी चांगले संबंधसुद्धा राहतील, नाही का. तर बघा करून काय होईल, तुम्हालाही चांगलं वाटेल. तिसरी गोष्ट म्हणजे काय होतं की बोलणं बंद करतात काही जण. काही झालं वाद तर बोलायचंच टाकून देतात की बोलायचंच नाही. भांडण झाले की एक महिना, 15 दिवस, 8 दिवस एकमेकाशी बोलणं बंद करतात. तर बोलणं बंद करू नका. आणि समजा जर समोरची व्यक्ती म्हणजेच पार्टनर बोलत जरी नसेल तरी तुम्ही बोलून बघा, त्यांच्या स्मित हास्य करा, हसा, नाही का. परंतु बोलणं मात्र बंद करू नका. कारण काय आहे, आता तुमच्याकडे आता वेळ कमी आहे. आणि जो वेळ आहे तुमच्याकडे त्या वेळेचा तुम्ही जर बोलले नाही तर मग कधी बोलणार आहे. कारण आता असं आहे की एक आजारही तुमच्याकडे येऊन राहिलेला आहे. आजार म्हणजे कसे, BP आहे, शुगर आहे, आणि इकडे आयुष्यमानसुद्धा कमी झालेलं आहे. तुमची जास्तीत जास्त आपण असं समजू की आपल्याला 30 वर्षाचं रिटायर झाल्यानंतर 30 वर्ष आपण जगू, तेही मोठ्याने. पण बरेचसे असे BP, शुगर असे जे आजार आहेत त्याच्यामुळे हार्ट अटॅक येणे, मध्यातच काही आपलं होऊ शकते. त्यामुळे बोलणं बंद करू नका, बोला, जरूर बोला, बोलणं कमी करू नका. तुमचं काय आहे, राग जरी असेल तरी कशाबद्दल राग आहे ते बोलून दाखवा. तुमच्या मनात जे आहे ते बोलून दाखवा आणि बोलून मोकळं व्हा, पण बोलणं बंद करू नका. आणि असं म्हणतात की प्रेमानं प्रेम वाढते आणि द्वेषाने वाढतो तो द्वेष. म्हणून बोला आणि चांगलं बोला, गोड बोला. कारण त्यांच्याकडे आणि तुमच्याकडे आता वेळ कमी आहे. आणि पुढची गोष्ट म्हणजे बघा, झालेल्या गोष्टी आहे, झालेल्या घटना आहे, काही चुका आहे तुमच्याकडून, कोणाकडूनही असो, ते चुका तुमच्या पार्टनरकडून असो की तुमच्याकडून असो, कोणाकडूनही काही जरी चुका झालेल्या असल्या तर त्याबद्दल जास्त विचार करू नका. कारण आता ती वेळ नाही आहे विचार करण्याची. आणि जो वेळ गेलेला आहे तो वेळ तर पुन्हा वापस येणार नाही, नाही का.
असं झालं होतं, तसंच झालं होतं, त्यावेळेला असंच केलं होतं. कारण काय होते की तुमच्याकडे आता वेळ आहे आणि ते विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतात. म्हणतात ना, रिकाम्या वेळात कुठलेही विचार येतात आणि झालेल्या गोष्टीचा विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाही. उलट त्यामुळे काय होईल, वाद करत बसणं, वादच होतील. वाद करत बसला तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालत आहात. झालेल्या गोष्टी वापस येणार नाही आणि तुम्ही मग त्या गोष्टी उघळत बसून मूर्खपणा नाही का, उघळत बसणे म्हणजे मला असं वाटते. आणि पुढची गोष्ट म्हणजे ही आहे की भावना शून्य होणे. म्हणजेच काय की काय होतं की तुम्ही हळूहळू भावना एक्सप्रेस न करता किंवा बोलून न दाखवता काय होईल शेवटी की तुम्ही भावनाहीन व्हाल. म्हणजेच इमोशन शून्य, काहीच नाही. आपण शुष्कता म्हणतो त्याला. तर उदासीनता एक प्रकारची, रिक्तपणा. त्याने काय होईल की नातं ताजं राहणार नाही, नातं टिकणार नाही. नातं जिवंत ठेवण्यासाठी नात्यात ताजेतवानेपणा आवश्यक आहे. नाही तर काय होते की नातं अगदीच कठोर होतं आणि यामुळे वेळ प्रसंगी भेटवस्तू द्या, स्तुती करा संबंध मजबूत करण्यासाठी. आणि त्यामुळे काय होईल की नातं एक प्रकारचं नात्यात ताजगी राहील, नातं चांगलं राहील. काही गोष्टी आहेत ज्या नात्याला ताजं ठेवतात, जसं की रिस्पेक्ट देणे, भावनांचा रिस्पेक्ट, विचारांचा रिस्पेक्ट, सल्ल्याचा रिस्पेक्ट तुमच्या पार्टनरचा करा तुम्ही. दुसरी गोष्ट म्हणजे इग्नोर करू नका, म्हणजे दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष करणं टाळा. कोणतीही छोटी गोष्ट असो, मोठी गोष्ट असो, तर दुर्लक्ष करू नका. त्यांच्याकडे लक्ष द्या. दुर्लक्ष केलं की ते गोष्टी मनाला खूप लागतात. आणि पुढची गोष्ट म्हणजे माफ करा. माफ करायला शिका. जे झालंय ते झालं. आता आहे ते आयुष्य आपल्या हातात आहे आणि आहे त्या आयुष्यात आपल्याला खुश राहणे, आनंदात राहणे हे जास्त महत्त्वाचं नाही आहे का? तर मला वाटतं की ह्या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे सिनियर सिटिझन असं म्हणू आपण किंवा 60+ नंतर नात्यात दुरावा निर्माण करू शकता, भांडणं होऊ शकते. तर ह्या जर गोष्टी टाळल्या तर आयुष्य आपलं खूप सुंदर आहे, छान आहे, सुंदर आयुष्य आहे. सुंदर जगा, छान जगा आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.